काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे या मोर्चाच्या माध्यमातून की ख्रिस्ती धर्मगुरू यांच्या बाबतीत तरी गोपीचंद पडळकर यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्यांना जीवे मारण्याविषयीची सुपारी दिल्याप्रमाणेच त्यांनी त्या ठिकाणी इनामी रक्कम ठेवलेली आहे। त्या बाबतीत सरकारने तात्काळ दखल घ्यावी, त्यांचं आमदारकी पद हे त्यांनी रद्द करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। कारण अशा प्रकारचं विस्फोटक किंवा प्रक्षोभक भाष्य करणं म्हणजेच त्या ठिकाणी हिंसेला त्या ठिकाणी प्रतिसाद देण्यासारखं आहे। एक प्रकारे जर महाराष्ट्रात कुठल्याही पाळकावर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरूवर जर का उद्या हल्ला झाला, त्यांना मारहाण झाली किंवा एखाद्याला ठार मारलं, त्याची संपूर्ण जबाबदारी ही गोपीचंद पडळकर माध्यमातून आम्ही हेच म्हणतो की या मोर्चाच्याकडे सरकारने लक्ष द्यावं। मी पुन्हा सांगेन की सरकारमध्ये त्यांनी जे काही आघाडी आहे त्यांनी त्या आघाडीने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे किंवा ख्रिस्ती समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर हा त्यांनी मोर्चा काढत आहे, पण त्या संदर्भात एकही त्या ठिकाणी पुढारी किंवा कुठलाही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब कोणी काही बोलायला तयार नाहीये। असं वाटतं की ही तीन माकडं आहेत, ही तीन माकडं त्या ठिकाणी ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय हे बघत नाहीयेत। त्यांनी त्या ठिकाणी आक्रोश त्या ठिकाणी जो केलाय तो आक्रोश देखील त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी ऐकला जात नाहीये आणि ज्या प्रकारे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्या बाबतीत एकही त्या ठिकाणी ते वक्तव्य द्यायला तयार नाहीत। आमची मागणी आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या आमच्या ख्रिस्ती समाजाकडे लक्ष द्यावं। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्याय द्या ख्रिस्ती समाजाला, न्याय द्या ख्रिस्ती फोटो जो आहे हा पोलिसांनी प्रसिद्ध केलेला फोटो आहे, ज्याच्यामध्ये त्याला सांगलीमध्ये मंगळसूत्र चोरी करताना पकडलं गेलं, त्याला वरती अटक झालेल्यावर आहे आणि अजून मला माझ्या बहिणीसाठी केस निकालात निघालेली नाही। त्याच्यामुळे अग्रधरून आहोत सर्वांनी या देशाच्या कायदा कानूनला आपल्या डोक्यावर उचलून धरण्याची गरज आहे। हे संविधानच आम्हाला बनवणारे विश्वगुरु आणि खरंच बनायचंय तर नुसतं तोंडाने बोलू नका की हम विश्वगुरु बनेंगे, और बोलून विश्वगुरु होता येत नाही, त्याच्यासाठी संविधानिक कृत्यांची गरज आहे। असं म्हणतात की भारताचं संविधान हे जगाच्या पाठीवरलं एक उत्तम संविधान आहे, त्याच्यासारखं म्हणून दुसरं नाही। आणि प्रियानो, हे तुम्हाला आणि मला देवाची देणगी म्हणून मिळालेलं आहे, हे आपण समजून घ्यावं आणि या देणगीचा तुम्ही आम्ही सर्वांनी खरंच आदर केला पाहिजे। मी तुम्हाला खरंच सांगतो प्रियानो, सर्व जग आमच्या देशाकडे पाहतं, या तरुण भारताकडे पाहतं। तरुण भारताकडनं फक्त आम्ही भारतीयांचीच इच्छा किंवा अपेक्षा आहे असं नाही, तर जग सुद्धा आमची आशा करत आहे, अपेक्षा करत आहे। आणि म्हणून आम्हाला प्रियानो समाजामध्ये प्रीती, प्रेम,
सौख्य नांदवणं गरजेचं आहे, शांती धारण करणं गरजेचं आहे, शांतीने आम्हाला पुढे जाता येईल. ओय प्रियानो, आमच्या आधीच्या सर्व पुढाऱ्यांनी प्रियानो स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांच्या पुढाऱ्यांनी विशेष म्हणून प्रियानो नॉन व्हायलन्स आणि शांतीचा संदेश दिलेला आहे. आणि त्यांना माननीय बाळासाहेब ठाकरे दिसणार, माननीय शरद पवारसाहेब दिसणार, माननीय अजितदादा दिसणार, कोणी दिसणार, सगळं काही कसं काही गोपीचंद पडळकरांनीच हा महाराष्ट्र निर्माण केलाय. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललंय ते गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावर चाललंय. आम्ही मात्र करायला की तुमच्या प्रवेशला सांगायला चमत्कार करतो किंवा माझ्या आमदारकी रद्द करायला. अरे दादा, प्रवेशनी मनावर घेतलं ना, तुझी आमदारकी काय तुझं जीवन रद्द करून टाकेल. मागच्या 11 वर्षात सातत्याने ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू इतर जेवढे धर्म आहेत त्या धर्माला टार्गेट करण्याचं काम हे सातत्याने सत्ताधारी पक्ष करतो. आणि त्याचा एक भाग म्हणून आता एक मंगळसूत्र चोर आमदार मी पाळत पासून लोकांना जे मार्केट द्यायला पैशाची नाही का इकडे बक्षीस देण्याचं नाही का जाहीर केलं. असं समाजाला कोण चांगलं सांगू शकतो? समाजाचं भलं करण्यासाठी मी अमुक करेल अशी भाषा कोण करू शकतो? एक सभ्य गृहस्थ करू शकतो. हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, तर ज्याच्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप आहे, तुम्ही त्याला गुगल सर्च केलं तर गोपीचंद पडळकर टाकलं की म्हणजे त्याला आणि त्याच्या साथीदाराला वेगळे घालून पोलीस घेऊन फिरतायत सांगली कोर्टामध्ये. हे फोटो आहेत. असं तर माझ्या नका येऊ नका, तुम्ही एका सोशल प्लॅटफॉर्मवरून चेक करा. मी तो फोटो डायरेक्ट सांगितलं, कारण की मंगळसूत्र चोरी करणाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवलं. तसं ते तुम्ही समजून घेण्याची गरज आहे की ते सांगितलं पाहिजे, की भाजपचे का किंवा सत्ताधारी पक्षाचे समर्थक त्यांना सांगितलं पाहिजे की मंगळसूत्र चोर आमच्या या समाजाबद्दल बोलतो. बराच विषय असा आहे की या ठिकाणी या देशामध्ये पूर्वी म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा सगळ्या धर्माने इथं राहण्याचा अधिकार होता. आजही आहे, उद्या सुद्धा राहील. कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1948 साली या देशाची घटना येताना या ठिकाणी पंतप्रधान नेहरूजींना ही घटना सांगताना सुपूर्द करताना या देशाच्या सगळ्या जाती धर्मांना तुम्हाला ज्या धर्मामध्ये जन्माला यायचंय, जो धर्म स्वीकारायचा आहे, त्याचं कसं आचरण करायचं, कुठे राहायचंय, काय बोलायचंय, काय खायचंय, काय कपडे घालायचे याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर किंवा त्यांचे मालक हे तुमच्या आमच्या धर्माच्या संदर्भातलं काही ठरवू शकत नाही. आम्हाला काय खायचं आम्ही ठरवू, आम्हाला काय कपडे घालायचे आम्ही ठरवू, आम्हाला चर्चमध्ये का मंदिरात एका या ठिकाणी पूजा करायची किंवा प्रार्थना करायची आम्ही ठरवू. त्याच्यामुळे हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आणि या संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये सुद्धा त्यानंतर हे सगळं असून सुद्धा आज गोपीचंद पडळकर ही भाषा करतो. हा गोपीचंद पडळकर, तुम्ही फक्त गोपीचंद पडळकर समजू नका. मी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा नंबर शिकवतो. हा फोटो जो आहे हा पोलिसांनी प्रसिद्ध केलेला फोटो आहे, ज्याच्यामध्ये त्याला सांगलीमध्ये मंगळसूत्र चोरी करताना प्रकरण गेलं, त्याला उत्तर अटक झाली, जामीनावर आहे आणि अजून मला माझ्या माहितीनुसार केस निकालात निघालेली नाही. त्याच्यामुळं हा विषय मी कशासाठी सांगतोय की तुम्ही समजून घेण्याचं गरज आहे. माझी समस्त ख्रिस्ती बांधवांना भगिनीला विनंती आहे, कृपया तुम्ही सिस्टीम मध्ये या, कृपया तुम्ही सिस्टीम मध्ये या. तुम्ही सिस्टीम मध्ये ये म्हणून हा विषय चाललेला. तुम्ही सिस्टीम मध्ये त्यांना काही त्रास देऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी टेकिंग ग्रँटेड म्हणलं जातं की नाही, यांना आम्ही किती त्रास दिला तर या ठिकाणी आम्हाला या संदर्भात काही त्रास देऊ शकत नाही. कारण ही मंडळी ही प्रभू येशूची लेकरं आहेत, ही शांततेच्या मार्गाने जाणार आहेत, आम्हाला काही त्रास देणार नाही. हे माइंडसेट आहे, त्याच्यामुळे हा सगळा विषय. मुळात आम्हाला म्हणतं काय, ख्रिस्ती समाज काय म्हणतोय किंवा आम्ही काय म्हणतोय, ऋतूच्या राजकीय केसमध्ये जे काय आहे तुमचं सरकार कोणाचं आहे राज्यामध्ये, देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचं, म्हणजे गोपीचंद पडळकरच्या मालकाचं आहे. वर नरेंद्र मोदीचं सरकार ते कोणाचं आहे, भाजपचं आहे, नरेंद्र मोदीच्या बापाचं आहे. त्याच्यामुळे हे असं असताना तुम्हाला या ठिकाणी जर काही चौकशी करायची आहे, करा चौकशी. तुम्ही या ठिकाणी SIT स्थापन करा, तुम्ही CID ला तपास द्या, तुम्ही या ठिकाणी CBI ला द्या. तुमचंच पोलीस, तुमचंच प्रशासन आहे, जे काय घटना असेल
तर ख्रिस्ती समाज राजकीय कुटुंब हे सगळं मान्य करायला तयार आहे. जे काय घडलं असेल ते नाही का आम्ही एका सत्य स्वीकारायला तयार आहे. पण जे घडलंच नाही ते या संदर्भामध्ये कल्पितमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. निश्चित आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार या पक्षाचे होते. समस्त ख्रिस्ती समाजाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो. पाठिंबा जाहीर करण्यासाठी फक्त इथल्या सभेतून मी बोलतो अशाचा भाग नाही. तुमचं आझाद मैदानावर जे आंदोलन होईल त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे तुम्हाला पाठिंबा द्यायला येईल हा मला तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आज 8 तारीख आहे. 18 तारखेमध्ये या राज्याचं विधानसभेचं विधान परिषदेचं नाही का अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनाच्या काळामध्ये ऋतूच्या राजकीय केसच्या संदर्भात तुमची टीएस जर साफ असेल सरकारची तर तुम्ही या ठिकाणी सीआयडी किंवा सीबीआय चौकशी करा. हे माझ्या पक्षाचा कुणी ना कुणी आमदार नक्की हा शब्द मांडेल हा माझा. पण या संदर्भात ज्या आमदारांनी किंवा ज्या नेत्यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंना किंवा या ठिकाणी पालकांना त्या ठिकाणी पास्टरला जो मारून माझ्या वडिलांना 11 लाख रुपयाची धमकी दिली आहे किंवा त्या संदर्भात घोषणा केली त्याच्या सुद्धा कारवाई करायची सुद्धा आमची मागणी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आहे. या ठिकाणी आमच्या आमदार सांगते की होय उद्या लोकसभेचा राज्यसभेचे अधिवेशन होते त्याच्यामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे असतील आमचे डॉक्टर अमोल कोल्हे असतील जे कोणी आमचे खासदार असतील ते त्या ठिकाणी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते प्रश्न मांडतील. या राज्यामध्ये तुमच्या पक्षाचा एक आमदार असं सांगतोय या ठिकाणी जो धर्मगुरू दुसऱ्या धर्मगुरूंना मारेल किंवा सैराट करेल त्याला 11 लाख रुपये दिले जातील. ही नरेंद्र मोदींची किंवा देवेंद्र फडणवीसांची अधिकृत भूमिका आहे का हे सुद्धा एकदा जाहीर करा. हे आमच्या सभागृहामध्ये मागणी आहे. त्या संदर्भामध्ये आता ख्रिश्चन बांधव मुस्लिम बांधव हिंदू बांधव हे सगळे झोपेत आहेत. कुठला विषय आहे की जनसुरक्षा कायदा आहे. तो कायदा असा सांगतोय ज्या हिटलर नंतर तुम्ही तयार केला असं तो देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेला. तो कायदा असं सांगतोय की आज जसं ऋतूच्या राजकीय केस प्रकरणामध्ये धर्मांना काय धर्मीयांना टार्गेट केलं जातंय त्या संदर्भात तुम्ही आता इथं मुक्त मनाने आंदोलन करायला बसलेला कारण की कायद्याचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला हा अधिकार आहे. आता त्या कायद्यानुसार तिथून तो कायदा पास झाला विधान परिषदेने पास केला विधानसभेने पास केला आणि त्याच्यानंतर राज्याच्या राज्यपालांनी त्याच्यावर एकदा सही केली की इथून पुढे तुम्हाला कुठलाही आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही. तुमची देवळं तुमची मंदिरं तुमची मस्जिद तुमचं चर्च लॉक करून गेलं तुम्ही आणि त्या संदर्भात कुठल्याही धर्मगुरूंना मारलं कुठल्याही मौलानांना मारलं कुठल्याही एका ठिकाणी मंदिराच्या पुजाऱ्याला मारलं तर तुम्ही आंदोलन करायला तुम्ही बसलात तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. त्याच्यात तुम्हाला जामीन तर मिळणार नाही थेट तुमच्यावर या ठिकाणी शिक्षा केली जाईल आणि तुम्हाला तुरुंगात घातलं जाईल. अशा प्रकारचा एक वेगळा कायदा येतोय ज्याच्या माध्यमातून खास करून मायनॉरिटीला या ठिकाणी किंवा जे पक्षास थोडे कमी औषध आहेत त्यांची फार ताकद नाहीये आणि जे समाज आज फार संख्येने या राज्यात किंवा देशात आहेत त्यांना तुरुंगात डावण्याचं एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे. तर त्या कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचा पक्ष माझे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे तुमच्या बरोबर आणि या सगळ्या समाजाबरोबर राज्यातील देशातल्या समस्त जाती धर्माच्या बरोबर राहतील हा शब्द या निमित्त देतो. एका मंगळसूत्र आमदाराचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्याच्या पक्षाचा सुद्धा निषेध व्यक्त करतो कारण की तो 15 दिवस झाले तरी भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर समाजाबद्दल बोलला आहे तो चुकीचा बोलला अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचा भाजपचा त्यांना पाठिंबा आहे आणि म्हणून या गोपीचंद पडळकरला ही लढाई रस्त्यावरील विधान परिषदेमध्ये ही रस्त्यावरची लढाई लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि वेळप्रसंगी हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये नेण्यामध्ये तुमच्यावर आम्ही राहू हा शब्द धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.